पुण्यातील सराफ दुकानात घडलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. साधा ग्राहक बनून दुकानात आलेल्या एका भामट्याने अशी हातचालाकी केली की काही क्षणातच मौल्यवान अंगठी गायब झाली आणि दुकानदारालाही काही कळण्याच्या आत तो दुकान बाहेर निसटला. या संपूर्ण प्रकाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र सगळेच हादरले आहेत. कारण हा प्रकार इतक्या सफाईने करण्यात आला की तो एखादा चित्रपटातील सीन असल्यासारखा वाटतो. व्हिडिओमध्ये दिसते की संबंधित इसम आधी शांतपणे दुकानात येतो, वेगवेगळ्या अंगठ्या पाहण्याचा बहाणा करतो, दुकानदाराशी बोलतो आणि विश्वास संपादन करतो. त्यानंतर योग्य संधी साधून अंगठी हातात घेतो आणि काही सेकंदातच ती गायब करतो. हाताची हालचाल इतकी वेगवान आहे की प्रत्यक्षात उभ्या असलेल्या व्यक्तीलाही संशय येत नाही. दुकानातील कर्मचाऱ्यांनाही तो एक सामान्य ग्राहकच वाटत होता. मात्र काही वेळानंतर अंगठीचा हिशोब करताना हा प्रकार लक्षात येतो आणि एकच खळबळ उडते. या घटनेमुळे पुण्यातील व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण दिवसाढवळ्या लोकांसमोर आणि सीसीटीव्ही सुरू असतानाही अशा प्रकारे चोरी होऊ शकते यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना फक्त एका दुकानदारापुरती मर्यादित नाही तर शहरातील सर्वच व्यापाऱ्यांसाठी मोठा इशारा ठरत आहे. ग्राहकांच्या वेशात येणारे असे भामटे किती हुशारीने गुन्हे करतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इतक्या कडक सुरक्षेच्या काळातही अशा घटना घडत असतील तर सामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी नेमकं किती सतर्क राहायचं. सीसीटीव्ही असूनही जर गुन्हेगार निर्धास्तपणे चोरी करत असतील तर कायद्याचा धाक कमी झाला आहे का? आणि अशा भामट्यांना रोखण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं? अशा हातचालाकीच्या चोऱ्या वाढत आहेत का? आणि अशा लोकांना कडक शिक्षा व्हायला हवी का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.